गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. In the year 1917, Mahatma Gandhi established his headquarters near Ahmedabad on the banks of the river Sabarmati. From Hriday Kunj at the Satyagraha Ashram, the apostle of non-violent non-cooperation guided the destiny of the Congress up to the year 1930, when he embarked on his famous march to Dandi. असहकार आंदोलन भारतीय स्वातंत्र्याच्या जडणघडणीचा मैलाचा दगड ठरला. ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त हादरा देण्याचं काम याच चळवळीने केलं. महात्मा गांधीजींनी जनरल डायरच्या अमानवीय अशा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध आणि जुलमी अशा रॉलेट कायद्याचा विरोध म्हणून असहकार आणि अहिंसा या दोन शस्त्रांचा अवलंब केला. साहेबाच्या म्हणजेच ब्रिटिश वस्तूंचा त्याग करणे आणि ग्रामीण भागातील आणि खेड्यातील पारंपरिक वस्तूंचा वापर वाढवणे हा स्वदेशीचा मूलमंत्र ठरला. सूतकताईचा चरखा स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा झाला. Declared that India would launch a boycott and non-cooperation movement on the 1st of August 1920 if the British did not solve the problem of Turkey to the satisfaction of the Muslim population. This decision was supported by the Muslim League. असहकार, ब्रिटिश राजवटीला कोणत्याही प्रकारे सहकार्य न करणे, तेही अहिंसेच्या मार्गाने, मुलांना सरकारी शाळेत शिक्षण न देणे, सरकारी सेवा किंवा नोकरी यांचा त्याग करणे, प्रशासकीय सेवेतून मुक्त होणे, वकिली न करणे अशा बऱ्याच मार्गाने ब्रिटिश सरकारची कोंडी करायची हाच उद्देश या असहकार आंदोलनाच्या मागे होता. गांधीजींनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितलं, या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडून गेला आहे आणि अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे एक पापच आहे. ही चळवळ टर्कीतील परिस्थिती कायम ठेवणे, जालियनवाला बागेतील हत्याकांड आणि स्वराज्य या तीन मुद्द्यांवर लढली गेली. तळागाळातील भारतीयांचा ब्रिटिश सरकारवर असलेला रोष या चळवळीने इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या चळवळीने केले. My Muslim friends to withdraw their support from Your Excellency's government and advised Hindus to join them. Created a sense of self-confidence and fearlessness which the country had never experienced before. C.R. Das, Vallabhbhai Patel, Motilal, Jawaharlal Nehru and hundreds of other Indians gave up their lucrative professions and plunged into the freedom movement. Subhash Chandra Bose could have had a bright career in the Indian civil service, but he resigned to join the struggle for India's freedom. At Madurai, Gandhiji decided to discard his upper garments and wear only a loincloth to identify himself with the poorest of the poor. Spinning and weaving became a daily ritual, a positive step towards self-reliance. चरखा चला चला लेंगे बरात लेंगे, चरखे की घन घनाहट रणभेरियां बजेंगी, चरखे की घन घनाहट रणभेरियां बजेंगी, अंग्रेज को सुना के लेंगे स्वराज लेंगे. Charkha became an essential weapon and khadi the uniform of our struggle for freedom. काहीच उपयोग नाही या देहाचा. स्वातंत्र्य पूर्व काळात जन्माला आलो असतो ना, तर स्वातंत्र्य चळवळीत तरी भाग घेतला असता. तुझी नको ती चळवळ बंद कर आधी. अरे नोकरीच्या मागे लाग. अरे आई बाबा नाही तर तुला वेगळ्या चळवळीत भरती करतील. वेगळ्या चळवळी
म्हणजे कोणत्या मुली? घरगड्याच्या. अरे ते घरगडी शोधतायत. त्यांनी नाव सुद्धा सुचून ठेवलंय त्यांचं. काय माहिती का? रामू काका. रामू काका. हट. ए रामू काका. ए अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. अपनी आजादी. अच्छा, म्हणजे तू आता शहीद व्हायचं ठरवलंयस तर. अरे दादा, आधी शिक्षण पूर्ण कर, जॉब शोध. अरे तुझ्या पाठीमागून येऊन माझं शिक्षणही पूर्ण झालं. आता मी जॉब शोधतीये आणि तू अजून एटी केटी देतोयस. याला पाया पक्का करणं असं म्हणतात बालिके. काय नोकरी कर नोकरी कर. हा, मी असामान्य कर्तृत्व गाजवणार आहे, समजलं ना. जेव्हा तू रस्त्यावरून निघशील ना तेव्हा लोक म्हणतील ती बघा वीराची बहीण चाललीये. अरे ते होईल तेव्हा होईल दादा. आत्ताच काय तुला सांगते, तू जर सिरियसली घेतलं नाहीस ना तर आई बाबा तुला अजिबात कोऑपरेट करणार नाहीत. म्हणजे नॉन कोऑपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ. मी पण त्यांच्याबरोबर कोऑपरेट करणार नाही, पण असं काहीतरी करीन ना की ते अभिमानाने सांगतील तो बघा तो आमचा मुलगा. अरे एक तरी कर त्यातलं दादा काहीतरी. नुसतं बोलतोस, काहीच करत नाहीस. अगं पण मी काय करू? त्यांनी मला समजून घ्यायला नको का? आणि तुला माहितीये का तुझा भाऊ कोण आहे? कोण आहे रे? सांगच आता मला, कोण आहे माझा भाऊ? अरे काहीतरी कर. गड किल्ले जिंकलेत का तू कोणते? भाऊ कोण आहे म्हणे? कोणत्या स्वातंत्र्य चळवळीशी तुझा संबंध आहे का? अगं आपलं ते हे आपलं ते. अगं पण तशी परिस्थिती नको का निर्माण व्हायला? बरं मला सांग, अण्णा भाऊ साठी माहितीत का तुला? हो माहित आहे. मग कोण होते अण्णा भाऊ साठे? शाहीर होते. त्यांच्या रचना त्यांचे पोवाडे वाचनात आलेत माझ्या. हा मग चल तुला ऐकवते. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांची गाजलेली एक शाहिरी लावणी. अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून हा त्यांचा पठ्या शाहीर कृष्णकांत जाधव एक वीररस प्रधान अशी छक्कड सादर करीत आहे. त्यानेच लिहिलेली छक्कड सादर करते. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. अहो ओती बांधा रंग गवाळ कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंधी केतकी, सतेज कांती, घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काळी दावण्याची, रेखीव बुवया कमान जणू इंद्र धनुची, हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण. मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण, नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची चक्कड म्या गायली, तिच्या गुणांची चक्कड म्या गायली, माझ्या जीवाची होती या गायली. तिच्या गुणांची चक्कड म्या गायली, माझ्या जीवाची होती या गायली. गरिबीनं केली ताटातूट आम्हा दोघांची, गरिबीनं केली ताटातूट आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटेची. बांधाबांध झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली मला मैना माझी चांदणी शुक्राची. गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली तिला मी हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मळवून काढायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापुरी वज्रटी, गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर, पायात मासोळ्या, दांड्यात तिळ्या, नाकात सर्जाची. बरी कळी उमले नाही तिच्या अंतरीची. छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची, छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची. मैना खचली मनात, मैना खचली
खचली मनात मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात नाही हसली गालात हात उंचावून उभी ती राहिली हात उंचावून उभी ती राहिली माझ्या जीवाची होती या कायली हात उंचावून उभी ती राहिली माझ्या जीवाची होती या कायली याची मैना गावाकडे राहिली याची जीवाची होती या कायली याची मैना गावाकडे राहिली अण्णाभाऊ साठे पोट भरण्यासाठी मुंबईत आले पण मुंबईत आल्यानंतर बघतात तर काय या मुंबईत गर्दी बेकारांची या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची जॉर्जटच्या नायलॉनच्या तलम तलम साडीची पुस्तकांच्या थडींची बुटांच्या जोडींची माडीवर माडी हिरव्या माडीची पण पैदास इथं भलती चोरांची हरामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही थंडीची उन्हाची पावसाची थंडीची पावसाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं माझा किस्सा वाण मला एका छत्रीची त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची फौज उठली बिनीवरची फौज उठली बिनीवरची फौज उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची आणि मध्यमवर्गीयांची उठला मराठी देश मराठी देश आला मैदानी पेश वैरी करण्या नामशेष वैरी करण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर सायली गोळी डमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होती या कायली गोळी डमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होती या कायली याची मैना गावाकडे राहिली याच्या जीवाची होती या कायली याची मैना गावाकडे म्हणे अण्णाभाऊ साठे खरं बुडाली गर्वाची मी तूपणाची जुलमाची जबरीची तस्करीची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची लालबागच्या लढाईची परळच्या प्रलयाची फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग झालं फाउंटनला जंग झालं फाउंटनला जंग तिथं बांधून चंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती या कायली धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली याची मैना गावाकडे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची कारण गावाकडे महिना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे आज या खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांग उंबरगावर मालकी दुजांची दोन खंडणीची कमलदंडनीची चिडबेकीची गरज एकीची म्हणून महाराष्ट्राच्या शिवशक्तीला विनंती आहे या गरीब शाहिराची आता वळू नका कोणी चढू नका रणी पळू नका रणी पळू नका बिनी मारायची अजूनही राहिली बिनी मारायची अजूनही राहिली माझ्या जीवाची होती या कायली बिनी मारायची अजूनही राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली याची मैना गावाकडे राहिली याची मैना गावाकडे राहिली माझी मैना गावावर राहिली गुड मॉर्निंग सह्याद्री वाह वाह क्या बात है माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना वाह पण दादा तुला माहितीये
अण्णाभाऊ साठेंनी ही शाहिरी लावणी कशासाठी लिहिली? हो तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. अगं म्हणून तर त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात. हो, पण आपलं किती भाग्य आहे ना की कलेनी समृद्ध असणारे अण्णाभाऊ साठे ज्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला. खरोखरच खूप भाग्य आहे, सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. अगं 1 ऑगस्टला त्यांची जयंती आहे, तर अशा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंना त्रिवार अभिवादन. पण दादा तुला माहितीये उद्या कोणता वार आहे? अगं आज रविवार आहे, म्हणजे उद्या सोमवार. मग तू विसरलास. आपल्या प्रेक्षकांना आपण काहीतरी प्रॉमिस केलंय. कसलं प्रॉमिस? अरे तेच प्रॉमिस. आपण श्रावणी सोमवारात प्रत्येक सोमवारी दर्शनाला घेऊन जाणार आहोत प्रेक्षकांना. हो हो हो, चला तर मंडळी आपण जाऊया त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग 10वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाले ओंकारम् अमलेश्वरम् परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेश्वरं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशुं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पातपथे नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति. ओम नमः शिवाय. दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झाला. नाशिक पासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या त्र्यंबकेश्वराची आगळी ओळख आपण आज करून घेणार आहोत. निसर्गाचं हिरवगार वरदान लाभलेलं त्र्यंबकेश्वर सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेल्या घाट माथ्यावरच्या कुशीत वसलं आहे. या परमपवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांचा सागर उसळतो आणि एका रांगेत दर्शन घेताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप वातावरण प्रसन्न करून सोडतो. भक्ती, ज्ञान आणि न्यायरूपी या 3 क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थानी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 1755 साली मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात केली. वास्तुशिल्पकार श्री यशवंतराव हर्षे यांनी 768 कामगारांच्या सहाय्याने 31 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमांनी देवालयाला मूर्त स्वरूप प्रदान केले. 1785 साली सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत देवालयाच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. मंदिराचा सभामंडप 40 बाय 40 फुटाचा असून काही भाग संगमरवरी दगडाने सुशोभित केलेला आहे. बाकी सगळ्या मंदिराची रचना ही काळ्या बेसॉल्ट दगडाची आहे. मंदिर उभारणीसाठी त्या काळी 9 लाख रुपये खर्च आला. नैऋत्येला अमृतकुंड नावाचे टाके पाणी साठवण्यासाठी काळ्या दगडातच बांधलेले दिसून येतात. श्री त्र्यंबकेश्वराची त्रिकाल पूजा परंपरेने येथे पेशवे काळापासून अखंडित चालू झालेली आहे. श्रींची सकाळची पूजा दशपुत्रे घराण्याकडे, दुपारची पूजा शुक्ल घराण्याकडे आणि संध्याकाळची पूजा तेलंग घराण्याकडे वंश परंपरागत चालत आलेली आहे. त्यांच्या हाताखाली शारगीर्द करण्याचा मान हा वंश परंपरागत शारगीर्द घराण्याचा आहे. दररोज संपन्न होणारी अशी त्रिकाल तांत्रिक शिरवार्चन पूजा येथील सांस्कृतिक अभिमानाची मानली जाते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी फक्त इथंच या परंपरेचे अस्तित्व दिसून येते. ईशान्य कोपऱ्यावर ब्राह्मण मंडळीने बांधलेले गोदावरी मंदिर आहे. सोमवारी दुपारी लव्या जमासह त्र्यंबक राजाची स्वारी जमलेल्या भाविकांचे अभिवादन स्वीकारत कुशावर्त तीर्थावर जाऊन समंत्रक स्नान करून मंदिरात परत येते. या वैभवशाली सोहळ्याला पालखी सोहळा असं म्हणतात.
अलोट उत्साह, श्रद्धा यांचा अनोखा संगम त्र्यंबकेश्वरला दिसून येतो. हे सगळं मंगलमय वातावरण पाहिल्यानंतर आपोआप सगळ्या भाविकांची पावलं या त्र्यंबकेश्वर मुक्कामी वळतात. गुड मॉर्निंग सह्याद्री. वा, किती विलोभनीय दृश्य होतं ना. किती मनोभावे लोक येतात त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. मला तर या मंदिराचं नक्षीकाम खूपच आवडलं आणि हेमाडपंथी शैलीतलं दगडातलं कोरीव काम अत्यंत सुंदर. आपल्या वैभवशाली इतिहासाचा वारसा आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. पण मंडळी, तुम्हाला आमच्या सोबतची ही मंदिराची सफर आवडलीच असेल ना. मग आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता: निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी गुड मॉर्निंग सह्याद्री@gmail.com. आणि आता जाता जाता आजचा सुविचार: जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस हे आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, आणि अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात. पण येणारा प्रत्येक दिवस हा हसत घालवा. चला मंडळी, पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. गुड मॉर्निंग सह्याद्री.